हॅलो नमस्कार. यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत. आज नाश्त्यामध्ये सुशेला बनलेला आहे, तर मावशीला सुशेला दिला. बाबांचं दिनचं आवरलेलं आहे आणि यांच्यासाठी म्हणजे दोघांसाठी टिफिन मी भरत आहे. म्हणजे गॅरेजमध्ये कामाला मुलगा जो आहे, परत यांच्यासाठी टिफिन भरलेला आहे. परत मला आणखीन देवपूजा करायची आहे, रोजचा स्वयंपाक करायचा आहे. मावशीला आज उडदाचं वरण खायचं आहे. म्हणजे खूप दिवस झालं म्हणत आहेत की उडदाचं वरण बनव, मलाही बनवणं झालं नाही, तर म्हणलं आज उडदाचं वरण बनवायचं. कारण मला जायचं आहे लग्नाला आणि मावशी आणि बाबा काही येणार नाहीत, कारण इथंच फंक्शन हॉलमध्ये, पण फंक्शन हॉल इथून थोडंसं लांब आहे. मावशीला तिथवर येणं म्हणजे ऑटोनं जर गेलो तरी पण त्यांना तिथं म्हणजे त्या दगदगीमध्ये नको वाटतं, कारण तब्येत ठीक नाही आहे त्यांची, त्यामुळे त्याच्यासाठी स्वयंपाक बनणारच आहे. तिकडे या दोघांचा नाश्ता होत आहे, टिफिन पण भरलेला आहे. परत आता मी देवपूजा करून घेते आणि जीही माझी कामं आहेत रेग्युलर ती कामं सगळी आवरून घेते. आज पाहुणे येणार आहेत, म्हणजे ननंदबाई येणार आहेत, परत माझी बहीण, म्हणजे खूप सारे पाहुणे येणार आहेत. असं तरी गाठाभेट होत नाही आपली, पण लग्न वगैरे असलं किंवा कुठलाही कार्यक्रम असलं त्या निमित्तानं सगळे पाहुणे येतात आणि सगळ्यांची गाठाभेट होते. तर इकडे सगळी कामं आवरली, मी रेडी झालेले आहे. टायमिंग सांगेन यावेळी तर दुपारचे 12 सव्वा 12 वाजलेले आहेत आणि 12:30चं लग्न आहे. तर 15 मिनिटामध्ये मी जाऊन पोहोचेल, कारण आता पायी गेलं तर थोडासा लेट होणार होता आणि तसं तर बस स्टँडला जाऊनच ऑटो पकडावं लागतं. इथं काय ऑटो वगैरे येत नाही आहे, म्हणून तुम्ही मला बाईकवर सोडल्या. परत हे पण गेलेत, म्हणजे आज गॅरेज बंद आहे काहीतरी कारणामुळे. तर कमलनगर पूर्णच बंद आहे आणि लग्न पण आहे. तर सगळेजण आत, कारण आता असंच बोलवलं तर हे येणार आहेत गॅरेज बंद करून, तू आहे आणि ते येत त्यामुळे हे पण आलेले आहेत आणि पाहुणे पण खूप सारे आलेले आहेत. तर मी 15 मिनिट अगोदरच आलेले आहे. सगळ्यांशी बोलणं भेटणं सगळं झालेलं आहे. म्हणजे सगळे पाहुणे भेटणं म्हणजे लग्नाचा कार्यक्रम किंवा काहीतरी कार्यक्रमातच आपण भेटतो. परत आई, अर्चना सगळेजण आलेले आहेत. ताई मात्र आलेले आहेत, म्हणजे माझे ननंदबाई आणखीन आलेले नाही. त्यांना फोन लावलेला होता, म्हणत होते की एसटीच भेटलेली नाही आहे. भाऊ मात्र आलेले आहेत, म्हणजे तिथनंही एक गाडी निघालेली पाहुण्याची, पण त्यामध्ये जागा नव्हता, त्यामुळे ताई आलेले. ते एसटी नाही येत आहेत आणि एसटी लेट केलेली आहे. भाऊ मात्र अगोदरच आले, म्हणजे लग्न लागलं, जेवण वगैरे झालेलं आहे आमचं सगळ्यांचं आणि आम्ही घरी आलेलो आहोत. घरी येईपर्यंत ताई आणि गायत्री आलेल्या होत्या, म्हणजे थोडासा लेट झाला त्यांना, त्यामुळे तिथं फंक्शन हॉलला काही ते आले नाही, डायरेक्ट घरीच आलेले आहेत. आणि मावशी बाबा घरी होते, तर सगळेजण बोलत बसलेले आहेत. आणि अर्चना पण आलेली आहे माझ्यासोबत. आई काय आलेली नाही, आईला जायचं होतं शेताकडे. म्हणजे जेव्हाही आईला घरी बोलवायचं, सगळ्यात मोठं कारण हे सांगते की शेताकडे जायचं आहे, म्हशी बांधलेले, चारा टाकायचा आहे, बाबा पण नाही घरी, चालू होतं आईचं. म्हणजे ते पण सगळेजण इकडे चाललेले होते, त्यामुळे आई गेलेली आहे. म्हणजे गावाकडनं खूप सारे असे व्हॅन आलेले आहेत, त्यामध्ये म्हणजे गावाकडले सगळे मंडळी आलेले आहेत आणि त्याच व्हॅनमध्ये आई गेलेली आहे. परत अर्चना आली. अर्चनाला पाहिजे होती आंबाड्याची भाजी, म्हणजे अर्चना थोड्या वेळा जायला निघेल, तर आंबाड्याची भाजी अगोदर आम्ही घेतली. आणि कपडे मी मशीनला लावलेली होती, पण वाळू घालणं काही झालेलं नव्हतं, तर आल्यानंतर कपडे सगळे मी उन्हाला टाकलेले आहेत. ऊन काही तितकं नाही आहे आज, वातावरण बघू शकता असंच आहे, म्हणजे पाऊसच चालू आहे बारीक, त्यामध्ये खूप अशी हवा आहे, तर हवेनंच ते कपडे हडकले जातील. तर कपडे टाकले आणि सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार, म्हणजे खूप सारे पाहुणे आलेले होते. पाहुण्यानं घरगच्च भरलेलं होतं, पण त्यावेळी मी काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण सगळ्यांचा पाहुणचार म्हणजे चहा पाणी केलं, परत साड्या वगैरे सगळ्यांना, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा घरी पाहुणे येतात त्यावेळी म्हणजे त्यांची ओटी भरायची असते, तर साडी वगैरे मी सगळ्यांना केलेले आहे. परत ननंदबाई पण आलेल्या होत्या गावाकडनं, ते पण गेलेले आहेत. आता सगळे पाहुणे गेलेले आहेत आणि अर्चना पण थोड्या वेळा जायला निघेल. म्हणजे लग्नाचा कार्यक्रम पार पडला, पाहुण्यांचा पाहुणचार झाला आणि इथं जवळपास वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, तिथे पण मला जायचं आहे, म्हणजे तिथलं पण आमंत्रण आलेलं आहे. तर आता जेवणाची काय अपेक्षा नाही, फक्त जाऊन त्यांना आयर वगैरे करून मी येणार आहे. आणि इकडे यांची सगळ्यांची चर्चा चालू आहे, म्हणजे आता पाहुण्यानं घर भरलेलं आहे, छान पण वाटत आहे. दररोज कसं आपण एकटे एकटे असतो, सगळे आले तर छान वाटतं, घर भरून वाटतं. आणि आज गॅरेज बंद आहे, त्यामुळे आज पतिदेव पण निवांत घरी बसलेत, नाही तर घाई गडबड खूप असते. असं निवांत बसणं तर कधीच होत नाही त्यांना. पाहुणे येऊ कसं येऊ, थोडंसं बोलतात आणि निघून जातात, पण आज गॅरेज बंद आहे, काही ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे, त्यामुळे निवांत बसले सगळ्यांशी बोलत आणि एन्जॉय घेत आहेत. तर इकडे जांभळं आणलेले आहेत, म्हणजे गावाकडनं हे जांभळं घेऊन आले, किरण वरवटीकडून आलेले आहेत खूप सारे, म्हणजे एक बॉक्स, म्हणजे जसं बक्षे असतं ना तसे भरून घेऊन आलेले होते. तर सगळ्यांना दिलेले, पाहुण्यांना पण, आम्ही पण खाल्लेलं आहे. आणखीन एक बक्सा ठेवलेला आहे. जांभळं हे खूप आवडीचे, म्हणजे सगळ्यांचे फेवरेट असतात आणि गावाकडे कसं झाडाला खूप सारी जांभळं असतात, तर ती तोडून घेऊन आलेले आहेत. आता इथं आम्ही विकत घेतो, खूप महाग आहे जांभळे यावेळेत. तसं तर काल थोडेफार आणलेले होते, खाल्लेले आहे, तरी पण आज बॉक्स भरून आणलेले पोटभर, म्हणजे मन तृप्त होईपर्यंत आम्ही जांभळं खाल्लेले. सगळेजण असं म्हणतात की जांभळ खूप छान असतं, शुगर कंट्रोल होतं त्यानं, तर खाल्लेलं आहे. आणि आता बघू शकता किचनची यावेळेत काय अवस्था झालेली आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की पाहुणे आले होते खूप सारे, पण मी व्हिडिओ बनवला नाही त्यावेळेत, कारण त्यावेळेत अशी घाईगडबड, असा गोंधळ, म्हणजे त्यांना जायची घाईगडबड होती आणि मला चहा पाणी करायची, बोलण्याची,
सगळाच म्हणजे गोंधळ खूप होतो ना पाहुणे आल्यानंतर. आणि अचानक म्हणजे तिथं लग्नाजागी आलेले होते सगळेजण आणि सगळ्यांना चला म्हणल्यानं सगळेजण आलेले होते आणि छान पण वाटलं. म्हणजे येत जात राहिलं ना म्हणतात ओळखी असतात, आपण इकडल्या इकडं आपण तिकडल्या तिकडे ते असं झाले ना ओळखी जे आहेत ना ते कमी होतात आणि येणं जाणं पण खूपच कमी होतं. मग मी सगळ्यांना बोलवलेलं होतं, सगळेजण आले, चहा पाणी झालं, सगळ्यांना बोलणं झालं, छान वाटलं मला. आणि ते सगळेजण परत गेलेले आहेत आणि अर्चना पण आत्ताच गेलेली आहे. आणि तिकडे थोडा वेळ मी ताईशी बोलत बसले, कारण खूप दिवसाच्या नंतर नणंदबाई आलेले आहेत आणि आजकाल फोनवर सुद्धा त्यांचं बोलणं होत नाही आहे, कारण ताईचा मोबाईल खराब झालेला आहे आणि त्यामुळे ना बोलणं खूप कमी प्रमाणात होत आहे. तर आल्यानंतर जितकं बोलायचं आहे, एक चांगलं आहे ना की आपण जेव्हा फोनवर बोलतो ना, जेव्हा आपण समक्ष भेटतो ना त्यावेळेस बोलण्याची अपेक्षाच राहत नाही, कारण आपण जेही बोलायचं सगळं फोनवर बोलून टाकतो आणि समोरानंतर काय बोलणार. पण आता असं झालं ना की ताईला बोलणं झालं, खूप दिवस झाले मी बोलले, 1 महिना तरी झाला असावी ताईला बोलून. तर जितकं होतं तितकं म्हणजे 1 तास आम्ही नणंद भावजाई बोलत बसलो. मग त्यानंतर मी आता आलेले किचनमध्ये. ताई म्हणत आपण दोघी मिळून काढूया या सगळा पसारा. तर म्हणलं थोडा वेळ बोलत बसा मावशीशी बाबाशी, कारण तिथं पण कामाची दगदग खूप असते. ताईला परत शेताकडे जायचं खूप सारं काम असतं घरी. त्यामुळे थोडं शांतपणे बोलत बसा सगळ्यांनी. तोपर्यंत मी जी आहे पसारा जे आहे ना ते काढते, खरकटं वगैरे काढते. मग आपण भांडे म्हणजे मी घासून देते, तुम्ही धुवा, कारण आता ते शांत बसणार नाही आहेत. तर इकडं खूप सारे भांडे आहेत, त्यांचे काचेचे कप वगैरे आहेत, ते मी अगोदर क्लीन करून साईडला ठेवते, कारण या भांडे ते मिक्स करेन तर सगळे फुटून जाणार आहेत. आणि जे आता दूध वगैरे होतं सगळं गरम करून झाकून ठेवलेलं आहे. दह्याची तांबे सगळे वरच्या साईडला ठेवलेले आहेत आणि खरकटं सगळं मी अगोदर काढून घेत आहे. भांडे आणि बेसिंग अगोदर मी धुवून घेते, मगच घासायला घेणार आहे. किती भांडे असो अशा पद्धतीने आपण क्लीन करायला घेतलं तर म्हणजे झटपट क्लीन होता, जास्त वेळ लागणार नाही यामध्ये. तर अगोदर मी इकडे भांडे सगळे धुवून घेतले, खरकटं सगळं काढून घेतलेलं आहे. दिनेशच्या जरा चालू आहेत एक वेळा, म्हणजे आज गॅरेज बंद आहे ना, सगळेच घरामध्ये. दिनेशच्या किचनमध्ये तिकडे इकडे जरा सुरूच आहेत. तर इकडे सगळं खरकटं मी काढून घेतलेलं आहे आणि आता भांडी घासायला घेते. रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे. तुम्ही विचारत होता की ताई वटपौर्णिमेचा व्हिडिओ कधी येईल, तर होत आहे ना आणखीन म्हणजे उद्या परवाला तरी तो व्हिडिओ मी पाठवायचा प्रयत्न करेन, कारण या वेळेमध्ये खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत आणि पाहुणे वगैरे आल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं झालेलं नाही ना पाठवणं झालेलं आहे. तुम्ही म्हणत आहे की दररोज 1 व्हिडिओ पाठवता येईल, दररोज 2 व्हिडिओ पाठवता येईल, तर 1 व्हिडिओ तरी दररोज येतो आहे. टायमिंग नाही आहे कुठलेही, कारण काय होतं आहे ना मला एडिट करायला वेळ भेटत नाही या गोंधळामध्ये, त्यामुळे कधी व्हिडिओ लेट येतो कधी लवकर येतो असं होत आहे. आज 1 व्हिडिओ तुम्हाला अगोदर आलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ पण आजच येत आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की खूप सारे व्हिडिओ यावेळेस पेंडिंग आहेत, तर सगळे व्हिडिओ मी पाठवायचा प्रयत्न करत आहे. दररोज 1 व्हिडिओ येतो. आणि इकडे बघू शकता गायत्री आणि दिनेशचा दोघांचा गेम सुरू झालेला आहे, गेम खेळत आहेत. सगळे खूप एन्जॉय करत आहेत, खरंच छान वाटत आहे. जसं दररोज पतिदेव घरी राहत नाही आहेत, पण आज सगळ्यासोबत त्यांचा पण एन्जॉय होत आहे, छान वाटत आहे. दररोज काम किती काम करायचं, कधीतरी 1 दिवस तरी सुट्टी घ्यावी, घरात राहावं, पण असं सांगूच नाही त्यांना, कारण 1 दिवस इथे सुट्टी घेणार नाहीत. तर इकडे सगळे भांडे मी आणि ताईनं घासून घेतले, म्हणजे मी घासून दिले, ताईनं धुवलेले आहे. त्यांचे काचेचे कपडे ते मी साईडला ठेवलेले आहे, कारण त्या भांड्यामध्ये ते सगळे फुटून जाणार होते. तर किचनची कामं आवरली, परत इकडे सगळ्यांचा गेम सुरू होता. आता गेम संपलेला आहे आणि उद्या कार्यक्रम आहे. आता काय कार्यक्रम आहे काय नाही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर इकडे आता आम्ही करत आहोत वस्त्रमाळ आणि वाती, उद्या पूजेला लागणार आहे. तर इथं खूप सारा कापूस घेतलेला आहे आणि मावशीचं पण मन लागलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना भेटून बोलून मावशीला पण छान वाटत आहे. तर मावशी पण इकडं कापूस जे आहे ना ते निवडत आहेत, मी ताई पण निवडत आहोत आणि इकडं सगळ्यांचं बोलणं सुरू आहे. तुम्ही म्हणसाल ही मुलगा कोण आहे, नवीन दिसत आहे, तर जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा म्हणत आहे ना मी, तोच मुलगा आहे. गॅरेज बंद आहे, तो पण आज घरीच आहे. तर इकडं आम्ही वस्त्रमाळ केलेली आहे आणि ही वस्त्रमाळ महादेवासाठी बनत आहे, त्यामुळे आम्ही त्याला हळदी कुंकू लावलेली नाही आहे. अशीच व्हाईट कलरची वस्त्रमाळ बनलेली आहे. परत वाती, फुलवाती हे सगळं आम्ही बनवलेलं आहे. आणि कॅटले तर तेल संपलेलं होतं, तर दिनेशला म्हटलं तेल काढ, तर आता कॅनमधलं पण तेल संपलेलं आहे, असलेलं तेल काढलेलं आहे. आणि आता इकडे मी स्वयंपाक करत आहे, सगळ्यांची चर्चा सुरू आहे. टायमिंग सांगितलं तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता थोडासाच मला लेट झालेलाच होता, म्हणजे सगळं जर बोलत बसलो छान वाटत होतं आणि सगळ्यासोबत वेळ कुठं जातो ना अजिबात कळत नाही, तसं झालेलं होतं मला. तर इकडे मी कुकरला डाळ अगोदरच लावलेली होती, म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये पूर्ण स्वयंपाक बनत आहे, जसं वरण भात भाजी भाकरी चपाती हे सगळं बनणार आहे. परत मी भजी पापड हे पण बनवणार आहे. तर इकडे डाळ मी मिक्स करून घेतलेली आहे, यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, चिंचेचं पण टाकलेलं आहे, मिक्स करून ठेवलेलं आहे, फक्त तडका द्यायचा आहे. आणि इकडं माझी बडबड सुरूच आहे, म्हणजे ताई आल्यापासून आमची बडबड सुरूच आहे. म्हणजे खूप सारं असतं ना आपल्याकडे बोलण्यासाठी, आपलं बोलणं रात्र दिवस दिलं तरी पण आपलं बोलणं हे
संपतच नाही तसं आहे. तिकडे बडबड सुरूच आहे आणि इकडे माझा हात पण चालू आहे, कारण ते स्वयंपाक तर करायचाच आहे, अगोदरच लेट झालेला आहे. तसं तर यांचा रविवारचा उपवास आहे, तर यांच्यासाठी उपमा बनवायचा आहे आणि बाकींच्यासाठी इकडे स्वयंपाक बनत आहे. तर इकडे मी वरणाला तडका दिलेला आहे. तिकडे भाजी बनलेली आहे, टॅमॅटोची मी भाजी बनवलेली आहे, कारण आज जसं मी तुम्हाला म्हटलं कमलनगर बंद आहे, तर काहीच भेटलेलं नाही, कारण सगळंच बंद होतं. काही वेगळी भाजी बी भेटलेली नाही आहे, म्हणून फक्त टॅमॅटो ठेवलेले होते फ्रीजमध्ये, तर टॅमॅटोची भाजी बनवली. वरण बनलेलं आहे, कणिक मळून ठेवलेले आहे आणि बाबांसाठी मावशीसाठी भाकरी बनतील आणि भात वगैरे मी इकडं कुकरला लावते. तर इकडं वरण बनलेलं आहे, थोडासा मसाला टाकला. वरणाला एक उकळीचा वेट करूया. आणि आत्ता हे गेलेले होते बस स्टॉपला, म्हणत होते 1-2 दुकानं उघडलेले आहेत, परत बेकरी वगैरे उघडलेली आहे, त्यामुळे हे त्यावेळेस आईस्क्रीम घेऊन आहेत खूप सारे, परत खवा घेऊन आहेत, म्हणजे ताजा खवा आणलेले आहेत गुलाबजामुन करण्यासाठी. विचार केला की उद्या गुलाबजामुन बनवायचे. परत काय आणलेलं, दिलखुश आणलेलं आहे, खारा आणलेला आहे, म्हणजे फरसाण आणलेलं आहे, खूप सारं खाण्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि इकडं गेम वगैरे, म्हणजे कोणी मोबाईलमध्येच बिझी आहे, कोणी गेम खेळण्यामध्येच बिझी आहे, कोणी टी व्ही पाहण्यामध्येच बिझी आहे. सगळे आपापल्या कामात मग्न आहेत इथं आणि कोणाची चर्चा चालू आहे, सुरू आहे, म्हणजे सगळे स्वतःमध्येच बिझी आहेत. आता इकडं मी बनवत आहे स्वयंपाक, तर स्वयंपाक पूर्ण बनलेले. ताई म्हणत आहे की चपात्या मी बनवते, तुम्ही जेवायला वाढा तोपर्यंत. तर म्हणलं तुम्ही शांत बसा, थोडा वेळ बोलत बसा, कारण आपल्या घरी काम करून खूप दगदग होते, तिथं पण कोणी नाही आहे. जी करायचं आहे ताईला करायचं असतं, स्वयंपाक आहे, परत शेताकडे जायचं असतं, ती खूप सारी कामं असतात, दिवसभर बिझी असतात, तिथं पण कामाची दगदग ताईला खूप आहे, खूप कामाचा लोड आहे. तुम्ही म्हणलं माहेरी आल्यानंतर माहेरचं सुख घ्या, थोडंसं बोलत बसा, आम्ही जेवायला वाढते, सगळ्यांना चपात्या करते, जेवायला वाढते, मी म्हणत आहे. तरी पण ताई म्हणत तुम्ही एकटे किती वेळ किचनमध्ये राहणार, तुम्ही पण आमच्यासोबत चला, इथं तरी कोणा, म्हणजे ताईंना खरंच खूप समजूतदार आहेत. अशी नणंद खरंच नशिबानालाच भेटते. तर इकडे मी हे बाकीचं पूर्ण बनवलं, चपात्या ताई करत आहेत आणि जे बाकीचा पसारा आहे ते मी आवरत आहे. आणि ताटल्यात आम्ही जी जेवायला वाढायला सगळं मी इकडं जमा करून ठेवत आहे. परत ताकण बनलेलं आहे, यांच्यासाठी उपमा बनवायचा आहे. म्हणत आहेत की काही जेवण्याची अपेक्षा नाही आहे, म्हणजे आज ना 2-3 कार्यक्रमाचे आमंत्रण आलेले होते. लग्नाला तर आम्ही गेलेलो होतो, पण लग्नाजागी हे जेवण केले नाहीत. म्हणत होते जेवायला वाढायला थांबलेले होते, म्हणजे आजकाल कसं टेबल सिस्टम जेवण असतं, तर ते जेवायला वाढायला थांबलेले होते. आणि तितक्यामध्ये पाहुणे सगळेजण घरी यायला निघाले, मग सगळ्यांना कारमध्ये घेऊन आले आणि परत ते गेलेलेच नाही आहेत. तर तिथं काय त्यांचं जेवण झालेलं नाही. परत इथं जे घरवास्तूचा कार्यक्रम होता, तिथं मी जाऊन आयर वगैरे करून आली. मी तिथं काही जेवण मी काही केलेलं नाही, कारण लग्ना ठिकाणी मी जेवण करूनच आलेली होते. आणि परत यांच्या मित्राच्या इथे बोरची शांती होती, तिथलं आमंत्रण आलेलं होतं, मग तिथं गेले होते इव्हनिंगला आणि तिथं त्यांचं जेवण झालेलं आहे. त्यामुळे म्हणत आहेत की आता काही खाण्याची प्यायची अपेक्षा नाही आहे. तरी पण मी थोडासा उपमा बनवते, म्हणजे आम्ही सगळेजण जेवण करतो आणि हे यांच्यासाठी मी तिकडे थोडासा उपमा बनवत आहे. तर ताई चपात्या बनवत आहे, तोपर्यंत मी तिकडे उपमा बनवत ठेवते. तर रवा घेतलेला आहे, म्हणजे डब्यावरती मी लिहून ठेवलेलं आहे, म्हणून ना सगळं एकदम सोप्या पद्धतीने भेटतं, म्हणजे जास्त टेन्शन येत नाही. कुठल्या डब्यात काय झटपट भेटतं, ते डबे स्टीलचे आहेत, त्यामुळे ना खूप शोधावं लागत होतं. काही कुणा डब्यात एक ठेवत होते आणि सगळे डबे मी शोधत होते, पण आजकाल ना एकदम सोपं झालेलं आहे, जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही आहे. तर इकडे रव्याचा डबा घेतलेला आहे आणि भाजी, म्हणजे कढईमध्ये भाजी होती, तर ती भाजी पण काढली आणि कढई मी धुवून घेतलेली आहे, म्हणजे खूप सारे भांडे होणार होते, म्हणून मी तीच कढई धुवून घेतली. आणि त्यामध्येच मी इकडे अगोदर रवा भाजून घेते आणि कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घेते. म्हणजे आमच्या इकडे बडबड सुरू आहे, म्हणजे जसं एकट्याला थोडंसं बोर होतं ना, पण जेव्हा आपण एकाला दोघी जेव्हा किचनमध्ये किंवा कुठलीही कामं असो, त्यावेळी खूप फास्टमध्ये आपली कामं होतात, बोर होत नाही, छान एन्जॉय करत आपण कामं आवडत असतो. तर इकडे मी रवा भाजून घेत आहे आणि बाकीची तयारी करून घेते तोपर्यंत. आणि इकडे ताई तोपर्यंत चपात्या बनवत आहेत. बघू शकता खूप छान अशा चपात्या फुलत आहेत, खूप छान चपात्या बनवतात. आणि मला पण ताईनं स्वयंपाक करायला शिकवलेला आहे, कारण जेव्हा माझं लग्न झालेलं होतं तेव्हा मला कसला स्वयंपाक येत नव्हता, तर सगळं ताईनं मला शिकवलेलं आहे. भाजी कशा पद्धतीने बनते, चपाती कशा पद्धतीने बनते, ज्वारीची भाकर कशा पद्धतीने बनते, पूर्ण स्वयंपाक मला माझ्या नणंदबाईनं शिकवलेला आहे. तर इकडं रवा मी भाजत ठेवलेला आहे आणि इकडं कांदा, हिरवी मिरची सगळं मी घेतलेलं आहे आणि टमॅटो पण घेतलेला आहे. तर पटकन मी उपमा बनवते. टायमिंग खूप झालेलं आहे, 9 तरी वाजले असतील, आता 9, 9:30 वाजलेले आहेत. आमच्या बडबडीमध्ये ना टाईमसुद्धा कळत नाही, म्हणजे रात्री झोपायला 12 तरी सहजच वाजणार आहेत आज, कारण भांडे पण खूप सारे झालेले आहेत आणि उद्या परत कार्यक्रम आहे. त्यामुळे ना आता ही कामं तरी मी मॉर्निंगला ठेवणार नाही, किचन क्लीन करून झोपायचं आहे, कारण उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, कार्यक्रम, तिकडे इकडे जाणं, खूप धावपळ उद्या होणार आहे.
तर इकडं झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक, सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे हॉलमध्ये आणि सगळेजण आता जेवण करू, म्हणजे लेट झालेलाच आहे. यांसाठी बनलेलं आहे उपमा, परत आंबे पण इकडे मी घेतलेले आहेत आणि जांभळं पण घेतलेले आहेत. तरी म्हणत होते उपमा बनवलं, त्यांना माहिती नाही, अगोदरच म्हणत होते की काही बनवू नको, काही खाण्याची पिण्याची अपेक्षा नाही आहे माझी. म्हणत होते की जांभळं दे फक्त, तुम्ही जेवण करा, आणि मी जांभळं खातो. तरी पण उपमा बनलेलाच आहे. तर इकडे सगळ्यांना आता जेवायला वाढू. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. रात्रीची जेवण थाळी तयार आहे. म्हणजे भजे पापड बनवायचे होते, पण ताई म्हणत होत्या उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनणारच आहे, तर उद्या भजे पापड बनवूया आपण, आता नको, कारण तळलेलं संध्याकाळच्या वेळेत नको. तर ठीक आहे, बरोबर आहे म्हटलं, कारण लेट पण खूप झालेला होता. तर इथं सगळ्यांना मी जेवायला वाढत आहे. ताई जे जे मला लागणारे सगळं आणून देत आहेत. तर सगळ्यांची पंगत बसलेली आहे. तर तुम्ही म्हणत असता ताई कुठं जेवण करता, कधी जेवण करायचं दाखवत नाहीस. काय होतं आहे ना, एक जण जेवण करतात आणि कुठं व्हिडिओ वगैरे बनवायचं होतच नाही, कारण कामाची धावपळ खूप होतं, त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवायला होतच नाही त्यावेळेत, कारण त्यामध्ये भरपूर वेळ जातो सेटिंग वगैरे करायला. आणि तुम्ही म्हणत होता ताई तुझे गाऊन खूप छान आहे. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर बाय बाय.